याचं उदाहरण मी समजून सांगते तुम्हाला की समजा 48 सीट महाराष्ट्रात आहेत. 48चं 50% किती होतं? 24. म्हणजे 48 प्लस 24 म्हणजे 72. म्हणजे महाराष्ट्रातून 72 खासदार निवडून जातील. आणखीन एक उदाहरण सकाळपासून एका जबाबदार वर्तमानपत्रात आणि काही प्रसार माध्यमांमध्ये काही गोष्टी आलेल्या आहेत ज्या अधिकृतपणे पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अधिकृतपणे कुठल्याही चॅनलशी किंवा कुठल्याही वर्तमानपत्राशी पक्ष बोललेला नाही. पक्षाच्या धोरणांबद्दल जी काही भूमिका वर्तमानपत्रात किंवा चॅनल्सवर आली ती सूत्रांच्या थ्रू आलेली आहे. फिजिकली ऑफिशियली कुठलंही स्टेटमेंट हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांनी केलेलं नाही. त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ जो मी चॅनल्समध्ये गैरसमज हे पाहिले त्याच्यामुळे मला असं वाटलं की आदरणीय पवारसाहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडी आमचे सहकारी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या मनात पक्षाबद्दल कुठलाही गैरसमज असू नये म्हणून मी आपल्याला विनंती केली. कारण अधिकृत पक्षाने कुठलीही भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे तुम्हाला मनात जे प्रश्न असतील ते मन मोकळेपणे तुम्ही मला विचारावे आणि जे ऑन कॅमेरा आहे तेच वास्तव आणि सत्य आहे. सूत्रांची माहिती हा बोलला तो बोलला ऑफ कॅमेरा ऑन कॅमेरा चहा पिताना गप्पा मारताना त्याच्यात काही तथ्य नाही. त्याच्यामुळे मन मोकळेपणे तुमच्या मनात जे असतील ते प्रश्न त्याचं वास्तव आणि त्याचबरोबर इथे यायच्या आधी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माननीय संजय राऊत साहेब या आणि बंटी पाटील दादा या तिघांशीही मी सविस्तर बोललेले आहे. कारण का त्यांनाही काही गैरसमज काय होतं कोण नागपूरला आहे कोण आणि कुठे आहे मग तो बूम घेऊन जातो त्याला बिचारायला हेड ऑफिसनी काहीतरी सांगितलेलं असतं मग त्या हेड ऑफिसनी सांगितलेलं तो बिचारा पुढे विचारतो. त्याच्यामुळे हा एक थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं आहे असं मला जाणवलं. म्हणून मी आपल्याला विनंती केली की तुमचे जे काही प्रश्न आहेत आणि पक्षाची काही ठोस भूमिका आहे ही पक्षाच्या वतीने आदरणीय पवारसाहेब माननीय जयंतराव माननीय शशिकांत शिंदे साहेब या सगळ्यांची चर्चा करून सगळ्या खासदारांना आणि आमदारांना माहिती देऊन मी तुमच्या समोर आज इथे बसलेली आहे. एकतर बिल आलेलं नाही आमच्याकडे नवीन. त्याच्यामुळे नवीन बिल आल्याशिवाय बिलबद्दल मी कशी बोलणार. त्याच्यामुळे बिल काय येईल हे बिल आल्यावर 24 तासात त्याचा अभ्यास करून आमचा काय स्टँड आहे हे मी सांगू शकतो. पण थोडंसं तुम्हाला इतिहासात नेते. इतिहास या बिलाचा असा आहे की जेव्हा एकतर महिला आरक्षणाचं बिल हे एकमताने भारताच्या संसदेत पास झालेलं आहे हे वास्तव आहे या देशात. त्यामुळे महिला आरक्षणाचं बिल यूनॅनिमसली पास हो चुका है इस देश में. हम सब ने पास किया है एक मत से पास किया है. ही एक भूमिका झाली. त्याच्यामुळे हे वास्तव आहे. त्याच्यानंतर माननीय किरण रिजिजू यांनी अरविंद सावंतजी शिवसेना असदभाईंना मला आणि अरविंद सावंतांना आम्हाला तिघांना त्यांनी बोलवलं दिल्लीत. त्या मीटिंगमध्ये या देशाचे गृहमंत्री माननीय अमितभाई शाही होते. त्यांनी आम्हाला सगळ्यांना असं ब्रीफिंग किरण रिजिजूंनी केलं दिल्लीमध्ये की आमचं सपाशी काँग्रेसशी DMKशी सगळ्यांचं वेगळं वेगळं बोलणं झालं आहे. आम्ही तुम्हाला तिघांना एकत्र बोलवलेलं आहे आणि आमची भावना आणि भूमिका अशी आहे की एक प्रस्ताव आमच्या मनात आहे की अनेक डिलिमिटेशनबद्दल वेगळी वेगळी मतं आहेत आणि साऊथच्या दक्षिणेतल्या राज्यांना असं वाटतंय की जर पॉप्युलेशन लोकसंख्येच्या वर जर आधारित डिलिमिटेशन झालं तर साऊथवर म्हणजे दक्षिण राज्यांवर अन्याय होईल. त्याच्यामुळे डिलिमिटेशनला सगळ्यांचा विरोध आहे. सगळ्यांना समान न्याय मिळावा हे पूर्णपणे रास्त आहे आणि आम्हाला सगळ्यांनाच मान्य. मग आता डिलिमिटेशनचा फॉर्म्युला काही बदलता येईल का. तर अमितभाई शाह आणि किरण रिजिजूंनी असा एक प्रस्ताव आमच्यासमोर ठेवला की आपण सरसकट काश्मीर टू कन्याकुमारी प्रत्येक राज्यामध्ये
50% सीट वाढतील। याचं उदाहरण मी समजून सांगते तुम्हाला की समजा 48 सीट महाराष्ट्रात आहेत, 48 चं 50% किती होतं? 24, म्हणजे 48 प्लस 24 म्हणजे 72, म्हणजे महाराष्ट्रातून 72 खासदार निवडून जातील। आणखीन एक उदाहरण तेथे समजून सांगायला सोपं करण्यासाठी सगळ्यांना की उत्तर प्रदेशमध्ये 80 खासदार निवडून जातात, त्याचा 50% म्हणजे 40, म्हणजे उत्तर प्रदेशातून 120 खासदार जातील। सोपं झालं? क्लिअर? नो कन्फ्युजन? आता समजा आपण महाराष्ट्र केंद्रबिंदू ठेवूया, कारण का आपण महाराष्ट्रात बसलोय, मुंबईत बसलोय। 72 खासदारांमध्ये पहिलं SC ST ला आरक्षण द्यायचं, त्याच्यात 3 सीट जातात हिशोबाप्रमाणे, 3 सीट गेल्या 72 मधल्या, एकूण 70 राहिल्या। एकूण 70 मधल्या 33% आरक्षण जाणार, त्या महिला जाणार, राहिल्या 48 ज्या ओपनला राहतील। एनी कन्फ्युजन, एनी क्वेश्चन्स? मगच पुढच्या टप्प्यात जाते। तर 50% सरसकट देशात वाढ आली तर कुणाचा विरोध आहे का? तेव्हा मी स्वतः, शिवसेना स्वतः, असं दोघेची आम्ही सगळ्यांनी सांगितलं हा लोकसंख्येपेक्षा हा जास्त योग्य आम्हाला वाटतं, आम्ही इंडिया अलायन्समध्ये चर्चा करतो आणि मग तुम्हाला सांगतो। मी स्वतः त्या इंडिया अलायन्सच्या मीटिंगमध्ये गेले, हा प्रस्ताव अमित भाई शाहनी आम्हाला बोला। आमचं ऑब्जेक्शन होतं की आम्हाला सगळ्यांना एकत्र बोलवा, तुम्ही सपाला, तृणमूलला, काँग्रेसला असं वेगळं वेगळं बोलू नका, जे करायचंय जर चांगला प्रस्ताव असेल, मनात काही दुसरं नसेल तर मग आम्हाला इंडिया अलायन्सला एकत्र का नाही बोलत? म्हणून खडगे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक पत्र लिहिलं सरकारला की बाबा जो काही प्रस्ताव आहे हा आम्हाला बरा वाटतोय, करायचा असेल, कारण का डिलिमिटेशनचं बिल ह्या वर्षी ड्यू आहे, त्याला काही टाईमलाईन नाही, पण साधारण अनेक वर्षानंतर एक टाईमलाईन नंतर डिलिमिटेशन होतं, तर ते 2026 मध्ये करायचं असेल तर एक चर्चेनी गुणागोविंदाने ते व्हावं, कुठल्याही राज्यावर अन्याय होऊ नये म्हणून हा प्रस्ताव आला। माझं स्वतःचं DMK, तृणमूल, सपा सगळ्यांशी बोलणं झालं, काँग्रेसशी बोलणं झालं आणि मोठी हा प्रस्ताव जेव्हा आला तेव्हा आम्ही सगळे म्हणलो की इंडिया अलायन्सच्या माध्यमातून आपण या सगळ्याचा विचार करायला हरकत नाही, कारण का कुठल्याच राज्यावर हवा त्याच्यात काही अन्याय होत नाही असं दिसतंय। पण हे करत असताना डिलिमिटेशनचा प्रोसेस काय असेल, म्हणजे मतदारसंघ जर बदलायचे झाले तर तुम्ही कसे बदलणार, त्याचा फॉर्म्युला काय, तर याचं उत्तर सरकारकडे नव्हतं। मग सरकारने बिल आलं, बिल आल्यावर आम्हाला धक्का बसला, कारण का मला स्वतःला वाटलं होतं की ते 50% त्याच्यात लिहिलेलं असेल, बिलमध्ये कुठेही 50%चा उल्लेख देखील नव्हता। तुम्ही संसदेची चर्चा जर काढून बघितली, आम्ही सविस्तर त्याचा उल्लेख आमच्याही भाषणात केलाय आणि माननीय अमित भाई शाहचं ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये संसदेत स्टेटमेंट आहे की 50%ची अट माझी घालायची तयारी आहे, 1 तास हाऊस बंद करूया, मी बिलाचा प्रस्ताव करतो। नंतर ना हाऊस बंद झालं ना नवीन बिल आलं, आणि बिलचं काय झालं हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे। त्याच्यामुळे 50%, आता मला कोणीतरी परवा व्हॉट्सॲपवर विचारलं तुमचा डिलिमिटेशनला सपोर्ट आहे का, तर मी म्हणलं जेव्हा मागच्या वेळीच माझं बोलणं, आणि मी कुणाशीही बोललेले नाही, मला कुठल्याही प्रसार माध्यमातून मीडिया हाऊसनी विचारलेलं नाही, मी कुणाशी वर्बली बोललेले नाही, मला काल एक व्हॉट्सॲप आला की आर यू सपोर्टिंग, त्याचं मी उत्तर लिहिलं की वी विल कन्सिडर प्रोव्हाइडेड, कन्सिडर, इंग्रजी मी रिपीट करते, कन्सिडर सपोर्टिंग इफ द 50% cap is to be discussed and the bill how will it be implemented is still a question mark। एवढं सविस्तर मी व्हॉट्सॲपवर एक प्रायव्हेट कॉन्व्हर्सेशनमध्ये हे सांगितलेलं आहे। आता प्रायव्हेट कॉन्व्हर्सेशनच्या जर बातम्या होत असतील तर मग आता आजपासून तुमच्याशी प्रायव्हेट व्हॉट्सॲपवर का बोलायचं का नाही हा पण प्रश्न झाला, कारण का एक तुम्ही मला प्रश्न विचारला, तो मैत्रीत मी त्याचं तुम्हाला उत्तर दिलं, ती बातमी होणार असेल तर आजपासून मी तुम्हाला जेव्हा बोलीन ऑन रेकॉर्ड, ऑफ रेकॉर्ड, व्हॉट्सॲप, मी असं समजीन की तो कॅमेरा चालू आहे, कारण का ती व्हॉट्सॲप की काय आमचा खूप गांभीर्याने काम करणारा पक्ष आहे, त्याच्यामुळे व्हॉट्सॲपवर आम्ही धोरणं नाही ठरवत, बिल तर हातात आलं पाहिजे, मी सपोर्ट करायला माझ्या हातात बिल तर असलं पाहिजे, बिलच आलेलं नाही, सपोर्टचा विषयच येत नाही। पण जुन्या बिलमध्ये काय होतं याची चर्चा जरूर झाली आहे। मी आजही जेव्हा राऊत साहेबांशी बोलले
तेव्हा राऊत साहेबांनी मला हे सांगितलं की हो सुप्रिया, तू म्हणलीच आहे, बरोबर आहे. मी उद्धवजींशी बोललो, आम्ही अरविंद सावंतांनाही बोलून घेतलं. अरविंद सावंतांनी कन्फर्म केलं की सुप्रिया सुळे, असद ओवेसी, अरविंद सावंत, अमित शहाजी आणि किरण रिजिजू अशी मीटिंग दिल्लीत झाली का? तर झाली. ती ऑफिशियलच मीटिंग होती. ती आम्ही काँग्रेसला सांगितली का? ऑफकोर्स सांगितली. आणि मी आजही जेव्हा हर्षवर्धन सपकाळांना बोलले, मी काँग्रेससाठी बोललेलेच नाही. तुम्ही दाखवावा. आज सकाळपासून मी कॅमेरावर काँग्रेसने हा निर्णय घेतलाय, मी आता पहिल्यांदा बोलते आज मीडियाशी. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, इट्स अ स्टॉर्म इन अ टीकप. मला वाटतं त्या खिडक्या बंद करा म्हणजे आवाज येणार. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, डिलिमिटेशनच्या बाबतीत जर गरज असेल तर सरकारने प्रस्ताव द्यावा. 50% जो कॅप आहे तो जर सगळ्या इंडिया अलायन्सची आम्ही चर्चा करू आणि योग्य आणि लोकप्रतिनिधी आणि मायबाप जनतेच्या हिताचा असेल तर आमची कुठल्याही विधेयकाला चर्चा करायची तयारी आहे. कारण काही लोकशाही आहे. मी 3 JPCsवर आता आहे, 3 जॉईंट पार्लमेंटरी कमिटीज, 1 नेशन 1 इलेक्शन. मी काल उत्तर प्रदेशवरूनच आले त्याची चर्चा करून. मी नवीन कॉर्पोरेट लॉ येतोय त्याच्या JPCवर आहे. आणि तिसरी JPC 130th अमेंडमेंट. त्याच्यामध्ये कुठलाही प्रधानमंत्री, मुख्यमंत्री जर 30 दिवस जेलमध्ये गेला तर त्याला सुमोटो काढायचा अधिकार आहे. ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार ताकदीने विरोध करत आहे. 2 JPCsमध्ये आम्ही चर्चेला बसलोय. अजून ती JPC पूर्ण झालेली नाही. त्याच्यामुळे 2 मध्ये आमची अजूनही चर्चा चालली आहे. 3ऱ्या JPCमध्ये आमचा पहिल्या दिवसापासून त्या विधेयकाला विरोध आहे. कालही होता, आजही येऊन उद्या होईल. कारण का कुठलाही व्यक्ती उद्या कुठल्याही नेत्याला जेलमध्ये टाकेल, 31 दिवस ठेवेल, 31व्या दिवशी त्याला सुमोटो काढता येईल. हे अधिकार कोणाचेही नाही. कारण का केस खरी आहे की नाही या देशामध्ये, यू आर इनोसेंट टिल यू आर प्रूव्हन गिल्टी. मला एक मिनिट, डिलिमिटेशनचा प्रोसेस काय असेल, फॉर्म्युला काय असेल हे तर कळलं पाहिजे आम्हाला. आमचं म्हणणं आहे डिलिमिटेशन काळाची गरज आहे असं सरकार म्हणते. ठीक आहे, आमची चर्चेला बसायची तयारी आहे. पण तुम्ही एकतर साऊथच्या राज्यांवर अन्याय होणार नाही ह्याची खबरदारी घेतलीच पाहिजे. कुठल्याच राज्यावर अन्याय होऊ नये. आणि म्हणून मी DMKचा आवर्जून उल्लेख केला. कारण का DMK पक्षाची माझं सविस्तर बोलणं झालेलं आहे. आणि 50% सीट जर वाढणार असतील तर DMK ह्याचा विचार करायला, मी हो म्हणलेले नाही, विचार करायला आपण सगळे इंडिया अलायन्समध्ये बसूया. ही DMKची लाईन मी स्वतः ऐकलेली आहे. त्याच्यामुळे त्यांच्या ह्या सगळ्यांबरोबर चर्चा करूनच इंडिया अलायन्स एक मताने निर्णय घेईल. असं झालं त्याच्या आधी ना 50%चं आलं ना फॉर्म्युला आला आणि विधेयक पडलं. आणि त्याच्यामुळे नवीन विधेयक आमच्याकडे आलेलं नसल्यामुळे आम्ही विधेयकावर कसं बोलणार? नाही, एक तर 50%, पण फॉर्म्युला डिलिमिटेशनचा कसा करणार हे पण आम्हाला कळलं पाहिजे ना. आता तुम्हाला आठवत असेल तर आसाममध्ये तुम्ही जर बघितलं तर आसाममध्ये गौरव गोगोईंचा मतदारसंघाची चीरफाड करून टाकली. हा डेटा आहे ना. त्याचबरोबर पुण्यामध्ये कॉर्पोरेशनचे जे वॉर्ड्स आहेत त्याच्यामध्ये दत्ता धनकवडेंचा वॉर्ड हा पूर्णपणे तोडून फोडून टाकला होता. आणि हे तुमच्याच चॅनलवर दत्ता धनकवडेंनी ही कंप्लेंट दिवंगत नेते अजितदादा पवारांना सांगितली होती. हे तुमच्या चॅनलवर दाखवलेली गोष्ट आहे. तर पुणा म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये तोडलेले फोडलेले वॉर्ड, आसामच्या इलेक्शनमध्ये तोडलेले फोडलेले मतदारसंघ, त्याच्यामुळे काळजी वाटणं साहजिक आहे ना. डिलिमिटेशन व्हावं नाही व्हावं, 50% वाढवावं, काय फॉर्म्युलाची चर्चा तर झाली पाहिजे नाही का. सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा तर झाली पाहिजे. आणि प्रस्तावच आला नाही, त्याच्यामुळे प्रस्ताव नाहीच आला म्हटल्यावर आम्ही बोलणार कसं त्याच्यावर. एकतर मला गंमत ह्याची सगळ्याची असं वाटते, जे मी काल नाशिकमध्ये गेले आणि मला वेदना होतात त्या गोष्टींमुळे. कारण का आमचं आयुष्य काही ब्रेकिंग न्यूज नाही आहे. आम्ही राजकारणात, समाजकारणात जेव्हा येतो तेव्हा आमची भावना ही चांगलं पॉलिसी मेकिंग व्हावं म्हणून आम्ही दिल्लीला जातो. म्हणजे मी स्वतः खासदार का झाले याचं कारण मला असं वाटलं की चांगली पॉलिसी मेकिंगचं काम आपण करावं, विधेयकांवर चांगलं काम करावं. आणि विधेयकांवर सोडून बाकी सगळीच चर्चा आमच्याबद्दल होते. एक तर
आम्हाला आधी काँग्रेसमध्ये मर्ज केलं, मग आम्हाला BJPत मर्ज केलं, त्याच्यानंतर सेनेत मर्ज केलं. मी परवा नाशिकमध्ये म्हणले आता मनसेच राहिले. तुम्ही आमच्या पक्षाकडून कुठलं स्टेटमेंट आलंय? तुम्ही आमच्याच पक्षासाठी आम्ही सोडून सगळे विचार करतायत. आमच्या एकाही आमदार, खासदार, पदाधिकारी, नेता, आमचा कार्यकर्त्याचं कुणाचंही स्टेटमेंट मी कुठल्याही चॅनलवर पाहिलेलं नाही. तुमचे सूत्र तुम्हाला सांगतात. कुठला आमचा नेता येऊन बाहेर म्हणालाय काही वेगळं? मी नेता, कार्यकर्ता, विधायक, खासदार सांगा ना मला. त्यामुळे आमच्याकडे ED CBI नसल्यामुळे आमच्या पक्षाची बदनामी असंच करणार, कारण का आमचे ना कॉन्ट्रॅक्ट्स, ना आमचे ED, ना CBI, ना ICE. त्याच्यामुळे ते काहीच नसल्यामुळे एक पक्ष जो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी काम करू इच्छितो त्याचं खच्चीकरण कसं करणार? तर असली बदनामी करून, कारण का दुसरी आमची बदनामी करायला काही आईस नाहीच आहे ना आमच्याकडे. हे विषयच येत नाही ना. जर मी कानपूरला जाणारच नाहीये तर गुगल करून किती अंतर आहे बघूच कशाला? मग ट्रेननी जायचं, प्लेननी जायचं कशाला? जिस रास्ते जाना ही नाही उसकी चर्चा ही क्यों करो? आम्ही इंडिया अलायन्समध्ये काम करतोय आणि आमच्या या सगळ्याबद्दल मग काँग्रेस असू दे किंवा ना काँग्रेसने आम्हाला प्रस्ताव दिला ना आम्ही काँग्रेसला प्रस्ताव दिलाय, ना भारतीय जनता पक्षाने आम्हाला प्रस्ताव दिला ना आम्ही दिलाय. त्याच्यामुळे ना NDAचा प्रस्ताव आहे ना काँग्रेसचा प्रस्ताव आहे. आम्ही आहोत तिथे आम्ही सुखी आहोत. एक मिनिटं. पवार साहेब कॅबिनमध्ये जाणं हा योगायोगच आहे. कारण का ते चालत गेले. आता इट्स रिअली बोरिंग स्टोरी. तुम्हाला वेळ असेल आणि त्याला व्ह्युअरशिप असेल तर सांगते. पवार साहेब चालत गेले यांनी असेंब्लीमध्ये आणि मी थोडीशी लेकीच्या ह्यानी नेहमी जरा एजवर असते, कारण का माझं म्हणणं असतं तुम्ही जास्त चालू नका, जास्त एक्झर्शन करू नका वगैरे वगैरे. आणि ते ओव्हर इंडिपेंडेंट असल्यामुळे ते हात करून म्हणतात तू का बस, तुला काय कळत नाही, म्हणून ते आपल्या चालत सुटले नेहमीप्रमाणे. आणि परत येताना तिथल्या कॅमेराजमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत की काही आमदार साहेबांना म्हणले साहेब तुम्ही आलाच आहे इतक्या वर्षांनी तर आम्हाला पण इथे बसूया. तर जी खोली होती तिथे ते वळाले आणि त्या खोलीत जाऊन ते बसले. आता त्यांना काय माहिती. आणि एक सांगते, असेंब्ली पार्लमेंटमध्ये, संसदेत आणि कुठल्याही असेंब्लीमध्ये फक्त प्राईम मिनिस्टरचं ऑफिस आणि चीफ मिनिस्टरचं ऑफिस या फिक्स जागा असतात. बाकी सगळ्यांचे ऑफिसेस बदलत असतात. हे तुम्हालाही माहिती असेल, तुम्ही रिपोर्टिंग करता. तिथे काय फिक्स जागा नसतात. कुठलीच आयुष्याची जागा बाय द वे राजकीय पद्धतीत फिक्स नसते. आणि ज्याला वाटत असेल ती फिक्स्ड आहे या भ्रमात मी तरी नाही आहे. देर इज नथिंग परमनंट इन पॉलिटिक्स एव्हर फॉर एनीबडी फॉर दॅट मॅटर. त्याच्यामुळे या भ्रमात मी नाही आहे. त्याच्यामुळे ते जाऊन तिथे बसले. ते काय 4-5 लोक त्यांना भेटले. हा शिंदे साहेबांचा मनाचा मोठेपणा, अच्छे को अच्छा बोलना चाहिए. आता त्याची न्यूज कराल की शिंदे साहेबांचं ताईंनी कौतुक केलं. जे चांगलं आहे हे वास्तव ते मी खरं बोलते की ते कॅबिनेट सोडून ते आले. त्यांनी साहेबांना 1.5 सेकंड एक बुके दिला. हा त्यांचा मनाचा मोठेपणा. आणि ते निघून गेले. साहेबांनी त्यांची मीटिंग केली आणि आले. त्यानंतर राऊत साहेब नाराज झाले. मी स्वतः राऊत साहेबांना फोन करून सांगितलं की राऊत साहेब असं असं झालं. दुसऱ्या दिवशी तुमच्याच चॅनलवर राऊत साहेबांनी हेही सांगितलं की हो मला फोन आला होता, मला आता कळलंय, आता माझी नाराजी काही नाही. त्याच्यामुळे ती व्यक्ती, ती गोष्ट होऊन ॲक्च्युली खूप जुनी झालेली आहे ती. पण तुम्ही विचारली म्हणून. आणि मी फार इतिहासात रमत नाही. मी आय लिव्ह द मोमेंट. मी वास्तव तेच जगते. कालची घटना, कालची घटना. आता मला सांगा, तुम्ही मला पण हा प्रश्न विचारत नाहीये. काल माझा ब्रेकफास्ट उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथजींबरोबर होता. माझं लंच डिम्पल यादवांकडे होतं. मग तुम्ही मला हा प्रश्न विचारत नाही की तुम्ही यांना का भेटला? हा पण प्रश्न आहेच ना. योगीजींकडे आम्ही गेलो होतो वन नेशन वन इलेक्शनच्या कामासाठी. हा योगीजींनी एक मुख्यमंत्री म्हणून आम्हाला गाईड दिलं. आम्ही भेटलो, आम्ही फोटो काढला, आम्ही ट्विट केला त्यांचे आभार मानून. डिम्पल यादव आणि अखिलेश यादव यांचे आमचे कौटुंबिक संबंध आहेत. मी त्यांना भेटायला गेली उत्तर प्रदेशला गेल्यावर. धर्मेंद्र भैया मी पूर्ण 2 दिवस एकत्र होतो सपामध्ये. ह्या काय प्रत्येक जण कुणाला भेटला म्हणून काही कट कारस्थानासाठीच भेटतं हे खरंच मनातून काढून टाकाय. दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात कोणी भेटलं म्हणजे काहीतरी कट कारस्थान करते. एक हा माझा मुद्दा. जयंतराव काल ऑफिशियली माननीय मुख्यमंत्र्यांचा वेळ मागून गेले होते. माननीय मुख्यमंत्र्यांना ते हे सांगायला गेले होते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार याचा नगराध्यक्ष आहे. त्या नगराध्यक्षावर चुकीच्या पद्धतीने ॲक्शन घेतलेली आहे. बरोबर ॲक्शनचं टायमिंग बघा. हाऊस चालू असताना ॲक्शन नाही झाली. बरोबर असेंब्ली संपली आणि 2 दिवसात ॲक्शन झाली. हा योगायोग आहे. हा एक भाग झाला. जयंतराव तर ऑफिशियली गेले होते. गाडीने गेले, गाडीने आले. त्यांनी जयंतरावनी काय हुडी घातली नव्हती. ऑफिशियलीच गेले, काही प्रॉब्लेम नाही. एक
तिथे सुनील तटकरेजी आणि प्रफुल्ल पटेलजी होते का नाही याचं उत्तर माझ्याकडे नाही. आणि हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी हा प्रश्न तुम्ही माननीय देवेंद्रजींना विचारला पाहिजे, कारण काही मीटिंग त्यांच्या घरी झाली. वर्षा बंगल्यात ते राहतात ना, त्याच्यामुळे त्यांच्या बंगल्यात कोण येतं जातं हे आम्ही कसं सांगणार? आम्ही सामान्य माणसं, आम्ही साधे विरोधी पक्षातले खासदार, आम्हाला कसं माहिती असेल माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरी कोण जातं नाही? ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही त्यांना विचारावं लागेल. आमच्या पक्षाचे नेते इस्लामपूरच्या ईश्वरपूरच्या कामासाठी गेले होते, ऑफिशियली वेळ मागून गेले होते, त्यांचं काम झालं आणि पुढच्या दरवाज्याने गेले आणि पुढच्याच दरवाज्याने परत आले. तसं होणारच नाही ना जर 50% आलं तर. मग कसं माफ होईल? स्टँडर्डायझेशनच होईल ना. काश्मीर टू कन्याकुमारी. आत्ता जसं आहे तसंच होईल. आत्ता जो बॅलन्स आहे तोच 50% वाढला तर आहे. आत्ता जेवढे आहेत तेवढीच टक्केवारी राहणार ना, टक्केवारी थोडी बदलते. नॉट नेसेसरी. सगळं साऊथ हरले तर कसं करतील? किती सीट आले तरी 800 सीट होतील ना, मग गेम विल चेंज. पण त्याच्याबरोबर एक तर प्रस्ताव तर येऊ द्या. मागच्या वेळेस आम्हाला बोलवलं मीटिंगमध्ये पण बिलमध्ये आलंच नाही, म्हणून आम्ही बिलला विरोध केला. म्हणजे आम्हाला बोलून सांगितलं एक आणि बिलमध्ये प्रिंटमध्ये आलं नाही. आता आपण जे बोलतो ते बिलात यायला पाहिजे ना. चर्चा नाही, आम्हाला बिल आल्याशिवाय मी बोलणार नाही. बिल आल्याशिवाय मी कसं बोलणार? कारण का इम्प्लिमेंटेशन कसं करणार हा पण एक मोठा मुद्दा आहे ना. कारण का जर सीट असतील तर त्या सीटमध्ये फॉर्म्युला काय असेल त्याचं क्लॅरिफिकेशन केंद्र सरकारला आम्हाला द्यायला लागेल. त्याचं ते काँग्रेसला विचारा. मला नाही, जेव्हा मोठी आमचं इंडिया अलायन्समध्ये मीटिंग झाली होती तेव्हा आमचं सगळ्यांचं एक मत होतं की फॉर्म्युला काय हा आम्हाला इन रायटिंग पाहिजे. इन रायटिंग असल्याशिवाय कसं आम्ही मतदान करणार? आणि हे पार्लमेंट आहे काय माझ्या घरचा कार्यक्रम नाही आहे की आता तुम्हाला एक वाटलं मला एक वाटलं ठरवलं असं नसतं. इट्स अ व्हेरी सिरियस बिल. नाही, फॉर्म्युला काय? जसं आसाममध्ये मतदारसंघ तोडले फोडले तसं होऊ नये. डिलिमिटेशन व्हावं ते कुठल्या तरी नियम कायद्यात झालं पाहिजे, कुठल्या एका पक्षाच्या मनमर्जीनी नाही. सातत्यानं जयंत पाटील यांच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतं, कारण की या जयंत पाटलांनी सगळ्या आमदारांची मीटिंग विधिमंडळात घेतली, त्याच्यानंतर प्रत्येकाची मतं जाणून घेतली, अशा पद्धतीच्या बातम्या समोर आल्या. एक मिनिट, जयंतरावांनी मीटिंग कुठे घेतली? विधिमंडळात. कधी? या अधिवेशनामध्ये. कधी घेतली? आतला कंटेंट तुम्हाला कोणी सांगितलं? सूत्र कोण आहे? मग सूत्र जर सांगत नसेल तर त्या सूत्रावर कशाला विश्वास ठेवताय? कारण का त्या सूत्रांनी जे सांगितलं आजपर्यंत खरं आलं का? काय त्याच सूत्रांनी तुम्हाला हे सांगितलं? मग हा सूत्र खूपच ग्रेट आहे, ज्याला सगळ्या पक्षातलं सगळं माहिती आहे, पण त्याला 1.5 वर्ष लागलं. 1.5 वर्ष मी ऐकते ऑपरेशन टायगर, 1.5 वर्ष मी ऐकते. एकतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संवाद हा आदरणीय पवारसाहेबांचा देशात सगळ्यात छोटातला छोटा कार्यकर्ता त्यांना सकाळी घरी जाऊन भेटतो. त्याच्यामुळे मी काय नवीन तुम्हाला सांगत नाही. आम्ही काय स्पेसिफिकली हॅलो तुला कोणाचा फोन आला का असला आमच्याकडे चालत नाही. आमचा पक्ष फार गांभीर्याने राजकारण आणि समाजकारण करतो. आमचे सगळे आमदार आणि खासदार हे 24/7 कुठे असतात हे तुमच्या सगळ्या चॅनलवर दिसतं. कारण का आमचे आमदार खासदारांना सुट्टी घ्यायची वेळ नसते. आमचे सगळे खासदार आणि आमदार फुल टाईम लोकसेवेत असतात. पक्ष एका डायरेक्शननी काम करतो. सगळे 24/7 आदरणीय पवारसाहेबांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही खासदार आणि आमदार कुठलाही वेगळा निर्णय घेणार नाही. जो काही निर्णय घेतील ते सगळे एकत्र एका मताने आदरणीय पवारसाहेब केंद्रबिंदू ठेवूनच निर्णय घेतील. मराठी जय महाराष्ट्र. पहिलं मराठी संपू दे. एक मिनिट हे काहीतरी महत्वाचा मुद्दा आहे. कारण का महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय अडचणीत आणि गंभीर आहे. त्याच्यामुळे त्यांचा अर्थचा एक प्रश्न आहे. विचार. मला गंमत वाटते
गेले 12 वर्ष माझा तुम्ही शपथविधी घेताय, बरोबर ना? 12 वर्ष करता की नाही माझा शपथविधी तुम्ही? हे मी नाही, तुमचा डेटा काढून बघा. सुप्रिया सुळेंचा शपथविधी आहे आणि माझं डिपार्टमेंट पण तुम्ही अनाऊन्स करता. बिचाऱ्या मोदीजींना तेवढा तरी अधिकार द्या माझं डिपार्टमेंट ठरवायचा. त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या स्पेक्युलेशन अर्थ खात्याचा तो विषय माननीय देवेंद्रजींचा अंतर्गत विषय ना. मुख्यमंत्री ठरवतो कुणाला काय द्यायचं. हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी हे सगळे जे काल रात्रीची मीटिंग वर्षामधली, त्याच्यात कोण होतं कोण नव्हतं, अर्थ खातं, हे सगळे प्रश्न मी नाही याची उत्तरं देऊ शकत. याची उत्तरं फक्त आणि फक्त या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देऊ शकतात. आता 19 तारखेला इंडिया अलायन्सची मीटिंग आहे दिल्लीत, अर्थातच आम्ही त्याला जाणार आहे. आणि 20 तारखेला आमच्या वतीने इंडिया अलायन्सच्या मीटिंगला आणि ऑल पार्टी मीटिंग जी किरण रिजिजूंनी बोलवली आहे पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर म्हणून, त्याला आम्ही 2 गोष्टीची म्हणजे 2-3 महत्त्वाच्या मुद्द्याची आम्ही मागणी करणार आहोत पक्षाच्या वतीने. म्हणजे इंडिया अलायन्सच्या मीटिंगमध्ये पण मागणी करणार आहोत आणि पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्ट्रीमध्ये पण मागणार. एक मध्ये हा जो पाण्याचा प्रश्न आणि शेतकऱ्यांचं मोठं आव्हान राज्यात आणि देशात, ह्याच्यावर एक सविस्तर चर्चा देश पातळीवर झाली पाहिजे. एक त्याच्यानंतर दुसरं म्हणजे पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी, एक जेनरिक चर्चा आणि सरकारचा काय प्लॅन आहे ह्याच्यासाठी, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आज जगामध्ये जी परिस्थिती झाली, आपण अनेक भारतीय पुणेकर गमावलेत या युद्धात, तर ह्याच्यासाठी इकॉनॉमिक केंद्रबिंदू ठेवून काय विचार करते भारत सरकार. त्याच्यानंतर राम मंदिरात आमच्या श्रद्धेचं स्थान, अयोध्या ते उज्जैन याच्यावर आमची श्रद्धा आहे. आमच्या श्रद्धेच्या स्थानावर हल्ला झाला आहे. त्यामुळे अयोध्या टू उज्जैन मध्ये दोन्हीकडे जर भ्रष्टाचार झाला असेल, हे तुमच्या चॅनलने दाखवलेलं आहे की भ्रष्टाचार झालेला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीवर ह्याच भारतीय जनता पक्षाने टोकाची भूमिका घेतली होती. आमचे अनेक नेते जेलमध्ये टाकले असे आरोप झाले आणि आता ते मंत्रिमंडळात आहेत. म्हणजे ज्यांना भारतीय जनता पक्षाने जेलमध्ये टाकलं ते आज मंत्रिमंडळात आहेत. त्याच्यामुळे मग ते भ्रष्ट होते का नाही तो आता एक आईसचा एक वेगळा विषय, तो मी आज बोलणार नाही. पण आमच्या श्रद्धेच्या स्थानी आम्हाला प्रचंड वेदना आणि दुःख झालेलं आहे की ज्या मर्यादा पुरुषोत्तम रामांचं मंदिर बांधलं, त्या मर्यादा पुरुषोत्तम राम आणि उज्जैनच्या मंदिरामध्ये, या दोन्ही मंदिरांमध्ये झालेला भ्रष्टाचार, चोरी, हा शब्द मला चोरी म्हणताना पण कसं तरी होते. कारण का मंदिर म्हणजे आपल्या श्रद्धेचं स्थान आहे, त्याचा आणि चोरीचा हा विषय एकत्र येणंच म्हणजे खरंच शर्मेने मान खाली घालावी. मग ह्याच्याबद्दल काय करतंय केंद्र सरकार. आणि जे मंदिर आहे उत्तर प्रदेशमधलं, ते उत्तर प्रदेशमधलं प्रभू श्रीरामांचं मंदिर, ह्याचा जो ट्रस्ट आहे त्याचा सगळा कंट्रोल केंद्र सरकारच्या हातात आहे. मग केंद्र सरकार काय ह्याच्याबद्दल ॲक्शन घेणार आहे. आणि वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की आमच्या श्रद्धेस्थान जे आहे त्याचे लोकप्रतिनिधी ह्या देशाचे प्रधानमंत्री आहेत. जरी ते एका पक्षाचे असले तरी देशाचे प्रधानमंत्री आहेत. ते तुमचे माझे सगळ्यांचेच प्रधानमंत्री आहेत. प्रधानमंत्र्यांच्या मतदारसंघात केंद्र सरकार जे ट्रस्ट चालवतं, त्या ट्रस्टमध्ये जर भ्रष्टाचार आणि चोरी प्रभू श्रीरामांच्या मंदिरात होत असेल तर मग कुणावर विश्वास ठेवायचा हो. माणुसकीवरचाच विश्वास उठायचा अशी परिस्थिती झाली आहे. त्यामुळे आमच्या श्रद्धा ह्याला ठेच पोहोचली, ह्याचं दुःख आयुष्यभर राहील. मी आमच्या पक्षाच्या वतीने आमचे जे स्पोक्सपर्सन आहेत, दिल्लीचे अध्यक्ष आहेत, ते ऑलरेडी तिथे जाऊन आले आहे. आणि 17 तारखेला मी स्वतः दिल्लीला जाणार आहे. माझी JPCचा रिपोर्ट आहे, फायनल रिपोर्ट, तेव्हा मी स्वतः जंतर मंतरला जाणार आहे. चर्चा नाही, मला जे उत्तर प्रदेशमधल्या वर्तमानपत्र आणि तुमच्या चॅनल्सनी जे व्हिडिओ दाखवले त्याच्यावरनं मी बोलतो. नाही, कालची चर्चा वन नेशन वन इलेक्शन बद्दल होती. काल स्पेसिफिक ऑल पार्टी डेलिगेशन होतं, 25 खासदार होते, CM, दोन्ही DCM, त्यांचे स्पीकर, लीडर ऑफ ऑपोजिशन, या सगळ्यांची एक मोठी मीटिंग होती काल लखनौला. आणि त्या मीटिंगमध्ये वन नेशन वन इलेक्शन व्हावं का नाही व्हावं ह्याच्यावर त्यांच्या पक्षाची काय स्टँड आहे त्याच्याबद्दलची ती चर्चा होती.